मुख्यमंत्री मराठा समाज झाले, मोठमोठे नेते मराठा समाज झाले, राजकारणासाठी झाले. त्यांनी नेतृत्व मराठा समाजाचं केलं नाही, त्यांनी सर्व समाजाचं नेतृत्व केलं, पण त्यांनी स्वतःच्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. अमरावती सराटीत हल्ला केला, गोळीबार केला. परत काय केलं, ओबीसीचे नेते आमच्या विरोधात उभा केले. आता काय चालू आहे, मराठा समाजाचेच नेते मनोज जरांगे पाटलांचं माप काढायला चाललं. आमची मागणी आहे ओबीसीमधून 50% आतून सगळे सोयरेच्या कायद्यासाठी ती पूर्ण होईपर्यंत आम्ही लढणार. सगळे बांधव आम्ही एकच आहोत. हे भांडणं लावायचा आमच्यातला जो प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडलेला ऑलरेडी आणि भविष्यात बी हाणून पाडू. 7 ऑगस्टला खूप मोठ्या संख्येनं सोलापूर शहर व जिल्ह्यात जसं 21 सप्टेंबर 2016ला तमाम लाखो मराठे सोलापूर जिल्ह्यातले एकत्र आले, त्याच पद्धतीने येणार. त्यावेळेस नेतृत्व नव्हतं, यावेळेस नेतृत्व आहे. स्वतः माऊली पवार कुठल्या राजकीय पक्षात नसताना सुद्धा माझ्यावर आरोप झाले. त्यामुळे हे आरोप होते म्हणून काय चळवळ थांबायची, आरोप होत राहणार. आमच्या जर तथ्य असेल तर लोक आमच्या पाठीमागे येतील. आता मी स्वतः सगळ्या राजकीय पक्षाशी माझे सगळे चांगले संबंध आहेत, पण मी पत्रक काढलं होतं कुठल्या पक्षाला पाठिंबा आहे, लोकसभेला कुणाचा प्रचार केला, कुणाच्या स्टेजवर गेलो, तरी पण आरोप झाले. आमची बदनामी करतील, आमची नाही तसली व्हिडिओ आणतील, काय आणतील, पण आमचं आव्हान आहे, आम्ही डळणार. आमच्यात प्रचंड कोणाकोणात मतभेद असतील किंवा कुणाला माझं नेतृत्व आवडत असेल, कुणाला आवडत असेल, असं काय नाही. एकनाथ शिंदे साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, पण यांच्यापेक्षा जास्त जर मराठा समाजाला कोण द्यायचा प्रयत्न केला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं. आणि त्यांनी जर ते केलं तर हा अख्खा समाज पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभा राहणार. त्याला टाकली चालणार नाही. जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला पाडायची भूमिका ही चळवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला त्याचे ट्रायल दिले, त्यावेळेस कुणाचं नाव घेतलं नव्हतं आमच्या नेत्यानं, फक्त पाडा म्हणले होते, पाडले. आता तर आम्हीच मैदानात आहे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला न्याय द्यायची भूमिका घ्यावं लागेल. तुम्ही न्याय भूमिका घेतली तर उद्याच्या विधानसभेला तुमच्या विरोधात आमची ठाम भूमिका आहे. तुम्ही कशा निवडून येता हे बघतो, या BR कट्ट्यावरनं सांगतो. ज्याने ज्याने आमच्या सोबत आहेत त्या लोकांना घेऊन आम्ही 288 मतदारसंघात उमेदवार करू आणि ते लोक आमच्या संसदेने आम्हाला मराठा आरक्षण मिळवून देतील. दर्शक नमस्कार. BR विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज BR विशेषमध्ये सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांना आपण निमंत्रित केलं आहे. पवारसाहेब, स्वागत आपलं. नमस्कार. पवारसाहेबांना निमंत्रित करण्याचं एक खास कारण ते म्हणजे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा शांतता रॅली जी आहे, आरक्षणासाठीची शांतता रॅली जी आहे, तर त्याचा पश्चिम महाराष्ट्राला सुरुवात जी होती तर ती सोलापुरातनं होते. 7 ऑगस्ट ही तारीखसुद्धा आता नक्की झाली. सोलापुरात अगदी शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकात एक जाहीर सभेस देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाची भावना कशा पद्धतीची आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी एक आंदोलनासंदर्भात जी भूमिका घेतलेली आहे, तर हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे का, हा सुद्धा प्रश्न येतो. आणि अशा अनुषंगिक प्रश्नांचा उहापोह आपण आजच्या या BR विशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. माऊली पवारसाहेब, आपण सुरुवातीलाच म्हटलं की मराठा आरक्षणासाठी ह्याचा हा अंतिम लढा आहे का, निर्णायक टप्प्यात हे सगळा लढा आला आहे का. आता जो काही शांतता रॅली जी आहे तर त्या माध्यमातून असं वाटतं का की सगळं हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, म्हणजे याच्यानंतर असं काहीच उरणार नाही की काही मागण्यासारखं किंवा सरकारसमोर दुसरा पर्याय राहणार नाही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय. प्रथम BR कट्ट्यावर तुम्ही मला जे बोलवलं आमची भूमिका मांडण्यासाठी, मी या चळवळीमध्ये 2016 पासून 21 सप्टेंबर 2016ला जो मोर्चा निघाला होता, कोपर्डीच्या आमच्या भगिनीवर अत्याचार झाला आणि तिचा मर्डर झाला, ती पहिली मागणी होती की कोपर्डीच्या आरोपींना फाशी शिक्षा द्या. दुसरी मागणी होती की मराठ्यांना आरक्षण द्या. तिसरी मागणी होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. अशा आमच्या मागण्या घेऊन आम्ही जी मुवमेंट चालू केली होती, त्या मुवमेंटमध्ये आम्हाला नगरच्या न्यायालयानं पहिल्या मागणीला आमच्या यश दिलं. त्या 3 आरोपींना फाशी शिक्षा सुनावली, त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्यानंतर त्याची हायकोर्टात त्यांनी अपील केले, त्याची सुनावणी झालेली नाही, ते अजून तसेच आहेत आरोपी. दुसरी मागणी होती मराठा आरक्षणाची. त्यावेळेस निघालेले मोर्चे 2016चे 2018मध्ये आम्हाला आरक्षण दिलं, SC-BCचं आरक्षण दिलं. शिक्षणात 12% आणि नोकरीत 13%. आरक्षण हे पहिल्यांदाच असेल 12 आणि 13, ते आम्ही घेतलं. ते आरक्षण 2021 मेमध्ये सुप्रीम कोर्टात रद्द झालं. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी त्या मुवमेंटपासून ते चळवळ चालूचे आहेत. दरम्यान बरोबर वर्षभरापूर्वी
अंतरवाली सराटी हे जालना जिल्ह्यातलं एक गाव आहे. त्या ठिकाणी आमच्या मुवमेंटमधलेच आमचे मित्र सहकारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असताना आमरण उपोषण चालू होतं आणि त्या ठिकाणी सरकारनं लाठी हल्ला केला, गोळीबार केला आणि परत एकदा मराठा समाजाची ही ज्योत प्रखरतेनं ती दगदगत काय दायब राहिली. त्यांच्या ज्या मागण्या होत्या की शासन दरबारी आमच्या नोंदी तुम्ही लपवलेल्या आहेत त्या आम्ही उघड करा अशी मागणी केली होती. त्या अंतरवाली सराटेचे जे आंदोलक होते त्यांच्या मागणीला यश आलं. शिंदे समितीची नियुक्ती झाली आणि सगळ्या जगासमोर 66 लाख नोंदी सरकार दरबारी सापडल्या. त्या नोंदी बघून आज याच सोलापूर जिल्ह्यातलंच सांगतो तुम्हाला, आजच मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांची जात पडताळणी आणि आमच्या आंदोलकांची मिटिंग होती ती संपवून आलो आहे. जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये 23,000 कुणबी दाखले वितरित झालेत. याच्या अगोदर ह्या वर्षापूर्वी एकही कुणबी दाखला दिला नव्हता. हे आंदोलनाचे यश. आज जात पडताळणीसाठी ज्यावेळेस आम्ही त्या कमिटीसमोर जातोय, जात पडताळणी कधी होते? शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि निवडणुकीसाठी व्हॅलिडिटीची कमिटी त्यावेळेस काम करते. आत्ता फक्त आम्हाला काय पाहिजे? शिक्षणासाठीचा संघर्ष करतोय आम्ही. त्याची व्हॅलिडिटीचे बरेच आमचे अर्ज कारण तिथं बऱ्याचशा अडचणी आता निर्माण झालेत. त्याचं सोल्युशन देण्यासाठी आज आमची कमिटीची बैठक होती. तर आम्ही ओबीसीमध्ये 83 नंबरला कुणबी आहोत हे सिद्ध केलं आहे. त्यामुळं आंदोलनाचं आमच्या यश आहे. अंतिम कुठं आहे? ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्या नाहीत, ज्या बांधवांची वंशावळ जुळत नाही, त्यांच्यासाठीचा लढा आहे आणि तो लढा आता अंतिम टप्प्यात आहे. आणि निश्चित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं मराठा समाजाला एक खमकं नेतृत्व मिळाले. भरपूर मुख्यमंत्री मराठा समाज झाले, मोठमोठे नेते मराठा समाज झाले, राजकारणासाठी झाले. त्यांनी नेतृत्व मराठा समाजाचं केलं नाही, त्यांनी सर्व समाजाचं नेतृत्व केलं, पण त्यांनी स्वतःच्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटलासारखं नेतृत्व उदयास आलं वर्षभरापूर्वी. आणि आज तसं ते 2012 पासून ह्या मोमेंटमध्ये, पण आज त्यांचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे. समाजाला न्याय मिळत आहे. फक्त राहिले सगळ्या सोयरेचा कायदा. जो कायदा झाला की तमाम मराठा समाज हा ओबीसीमध्ये 50% अजून संविधानिक जे आम्हाला आमची जी मागणी आहे मूळची, त्या आरक्षण आम्ही सगळा समाज त्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही. मौलीपर साहेब, ओबीसीच्या मुद्द्यावर आपण येतोच आहे, पण महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि जी मराठा शांतता रॅली जी आपण म्हणतोय 7 तारखेपासून ज्याची सगळी सुरुवात होते, त्या माध्यमाची त्यांची नेमकी भूमिका कशा पद्धतीची आहे? म्हणजे सरकारने त्याला काय दाखवून द्यायचं या सगळ्या माध्यमातून? या माध्यमातून असं दाखवायचं आहे, मराठा समाज ही भारतातली प्रमुख जमात आहे, प्रमुख जात आहे, ज्या जातीच्या आरक्षणाचा लढा 42 वर्षापासून लढतोय. आणि हे लढत असताना आमचं यश टप्प्यात दिसतंय, यश मिळालंय. आज आम्ही ओबीसीत गेलोय, एवढ्या मोठ्या नोंदी सापडलेत आणि कुठंतरी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं? अंतरवाली सराटीत हल्ला केला, गोळीबार केला. परत काय केलं? ओबीसीचे नेते आमच्या विरोधात उभा केले. आता काय चालू आहे? तर मराठा समाजाचेच नेते मनोज जरांगे पाटलांचं माप काढायला चालले. म्हणजे किती हल्ले करते सरकार बघा. पण या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा भाग असलेला मराठा समाजाला तुम्ही एकाएकी पाडण्याचा असा प्रयत्न करू शकत नाही. त्यांनी काय सांगितलं? आमचे विरोधक, आम्ही त्यांना विरोधक मानत नाही. सगळे महाराष्ट्र ते सगळे भाऊबंध आमचे आहेत. आम्ही सगळ्यावर प्रेम करतो, सगळ्याला समान न्यायनिधी वागणूक देतो. म्हणून एवढे वर्ष मराठा समाज राजकारणातल्या प्रमुख पदावर आहे. हे म्हणतात ना, एवढे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे, त्यांनी न्याय दिला नाही. त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं नाही, त्यांनी सगळ्या समाजाचं नेतृत्व केलं. पण ते करत असताना स्वतःच्या समाजावर त्यांनी कायम अन्याय केला, अशी आमची भावना आहे. आम्हाला न्याय द्याला मनोज जरांगे पाटील आहेत. शांतता रॅलीच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रभर असा मेसेज द्यायचा आहे की कोणत्याच समाजावर आमचं काय वाकडं नाही आहे. सगळे समाज बांधव आमचे बंधू आहेत. आणि आम्हाला जे एकाएकी पाडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो की हे ह्यात लाभार्थी व्हायला नाही पाहिजे, यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही पाहिजे, यांचे दाखले मिळाले सुद्धा रद्द केले पाहिजे. संविधानिक मार्गाने आजच्या तारखेला राजकीय ओबीसी आरक्षण रद्द आहे. नाही आहे राजकीय आरक्षण महाराष्ट्रात. सत्य परिस्थिती आहे. आत्ता लाभ फक्त ओबीसी बांधव कुठं घेत आहे?
शिक्षणात आणि नोकरीत घेत नोकरीत, आहे. दोन्ही. राजकीय आरक्षण तुमचं राजकीय उडालेलं आहे. आरक्षण. मग ह्या दोन्ही आम्हाला आम्ही लाभ घेत असताना गरजवंत मराठ्यांना, जे गोरगरीब लेकरांची मुलं आहेत मराठा समाजाची, त्या शिक्षणात आणि नोकरीत जात असताना का आमची बदनामी करता अशी? काय कारण आहे त्याच्या मागचं? ह्यासाठी शांत राहिले. गरजवंत मराठा लढाई साहेब, काय काय मराठवाड्यातले असे जिल्हे आहेत, चहा प्यायला लोकांकडे पैसे नाहीत, हाताला रोजगार नाही, शासन नोकरीत आम्हाला घेत नाही. असंख्य गावाचे गावं दाखवत साहेब, 200-200 300-300 पोरं अशात गावागावातली, त्यांची लग्न जमत नाहीत. का तर नोकऱ्या नाहीत, प्रॉपर शिक्षण नाही, आणि गावाकडे याची मानसिकता कुठल्याच मुलीची नाही. ही सत्य परिस्थिती आहे, ही समाजासमोर आली पाहिजे. शांतता राहिली त्यासाठी आम्हाला संविधानिक अधिकार आहे. आमचा विदर्भातला बांधव कुणबी म्हणून लाभ घेतो, आमचा कोकणातला बांधव कुणबी म्हणून लाभ घेतो, आमचा उत्तर महाराष्ट्रातला बांधव कुणबी म्हणून लाभ घेतो. पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातल्या बांधवांना ज्यावेळेस तुम्ही आरक्षण द्यायची वेळ येते, त्यावेळी आमच्या विरोधात तुम्ही माणसं उभा करताय यांना आरक्षण देऊ नका म्हणून. संविधानिक आहे. त्या 342 जातीच्या ओबीसीमध्ये आहेत, त्या लिस्टमध्ये आम्ही 83 नंबरला आहोत कुणबी म्हणून. रेकॉर्ड कुठे सापडले? आमच्या घरी सापडले. रेकॉर्ड शासनाकडे सापडले, शासनाच्या दप्तरमध्ये सापडले, आणि तरी तुम्ही घेत नसाल. शक्य नाही ना. संविधानिक मार्गाने जातं. शांतता राहिली काय? नाही, आता या बाबतीत असं म्हणलं जातं की बाबा घाईघाईमध्ये अशा नोंदी काढल्या जात आहेत, नोंदी घेतल्या जात आहेत, आणि याला विरोध केला जातो. ऐका ना, घाई नोंदी कोण घेते का? महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 66,000 नोंदी सापडलेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यातले दाखले किती दिलेत? 23,000 दाखले दिलेत. बरं, दिलेले दाखले कोण दिलेत? सरकारने दिलेत. चेक करून दिलेत का नाहीत? त्यात रिजेक्ट पण केलेत ना. जे डॉक्युमेंट जुळत नाहीत ते सरकारने रिजेक्ट बी केलेले आहेत. जे त्यांना परत लिहिल्यासारखं वाटतं, खोडल्यासारखं वाटतं, ते रिजेक्ट करतील ना. ती भूमिका सरकारी अधिकारी आहेत. तिथे काय आम्ही बसलेलो नाही. मराठा समन्वयक सगळे प्रत्येकाला दाखले वाटत. सरकारी यंत्रणा आहे तुमची. त्या प्रोसेसमध्ये आम्ही पास झाल्यावर आम्हाला दाखला मिळतो, मग आम्ही जात पडताळणीकडे जातोय. बरं, आम्ही मागतोय काय हो? शिक्षणासाठी आम्हाला सवलती त्या माध्यमातून मिळतात म्हणून आम्ही मागतोय. कुठेतरी ओबीसीचा रेशो कमी असेल मार्क्सचा म्हणून त्यात आम्ही आमच्या शिक्षणासाठी मागतोय, आणि त्याला विरोध करताय. दुर्दैव आहे. अहो, आरक्षणाचे जनक कोण आहेत? राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी या राष्ट्राला आरक्षण दाखवलं. त्यांचे वंशज आज रस्त्यावर आलेत, त्यांचे रक्त आज रस्त्यावर आले, आणि तुम्ही विरोध करताय. हे महाराष्ट्राच्या लोकांना मान्य नाही आहे. लोक सगळे आमच्यासोबत आहेत, नेते याला विरोध करतात. नाही असं याच अनुषंगाने तुम्हाला विचारलं खरं म्हणजे आता हे बहुतेक सर्वच राजकीय पक्ष ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठीचा लढा संघर्ष आपल्या राज्यामध्ये सुरू आहे, हे सगळं बघताना हे सर्व राजकीय पक्ष सगळ्यांना मराठा समाजाची जी भूमिका आहे ती मान्य होते. पण शेवटी प्रश्न जेव्हा येतो की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यायचं की नाही, तेव्हा मात्र कोणीही राजकीय पक्ष समोर यायला तयार नाही आहे. आणि हे आपण आत्ता अलीकडंच बघितलं की राज्य सरकारने एक सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरवलं, त्याला हा विरोधी पक्ष कुठेच हजर नव्हता. विरोधी पक्ष स्पष्ट भूमिका, ह्या राजकीय पक्षांची भूमिका काय वाटते की ओबीसी मधनं जे आरक्षणाची मागणी मराठा समाजाची होती साहेब, महाराष्ट्रात नाही म्हटली तरी एक मतपिढी आहे. मराठ्यांची मतपिढी आहे, मुस्लिम समाजाची मतपिढी आहे, ओबीसीची मतपिढी आहे, ओपनमध्ये असणाऱ्या समाजाची मतपिढी आहे. बरोबर? आज मराठा समाज मेजॉरिटी आहे का नाही महाराष्ट्रात? तर आहे. बरोबर, जग जाहीर आहे. आणि त्याचा परिणाम पाहिला आपण. त्याचा परिणाम तुम्ही लोकसभेला बघितलाय. आम्ही आव्हान करतो सरकारला, तुम्ही एवढं बघून, तुम्ही आमची मतपिढी बघून तरी तुम्ही दखल घेत नसाल. बरं, त्याच्या पुढे जाऊन सांगतोय तुम्ही हे द्यायचं होतं कशाला आम्हाला? जानेवारीमध्ये वाशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलं ना, सगळे सोयरे कायदा करतो म्हणून परिपत्रक आम्हाला आणून दिलं, आम्हाला गुलाल लावला, आणि परत तुम्ही काय गेम खेळली? 26 फेब्रुवारीला तुम्ही 10% एसीबीसी दिलं. म्हणजे तोंडाला पानं पुसली. महाराष्ट्रातला एक मराठा म्हणून द्या 10% एसीबीसी आम्हाला पाहिजे म्हणून. 50%च्या वर्ष आरक्षण टिकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले, आणि तुम्ही परत 10% वर्ष दिले. हे फसवणूक नाही आहे. आमची मागणी आहे ओबीसीमधून 50%च्या आतून सगळे सोयरेच्या कायद्यासहित, आणि ती पूर्ण होईपर्यंत आम्ही लढणार. तुम्ही म्हणताय ना आत्ता की तुमचे विरोधी पक्षी नेते वगैरे लोक सह्याद्री अतिथीगृहाला बैठक लावली सरकारनं, त्यावेळेस आले ना. अहो साहेब, आम्ही सरकारबरोबर याला एवढा मोठा समाज तयार आहे ना. दिवसांना सोडून आम्ही सरकारनं आमचा सरकार निर्णय घ्यावा, ह्या तिन्ही पक्षाला आम्ही कोलू, आम्ही सरकारबरोबर येऊ, सरकारच्या पक्षाला मतदान करू. आम्हाला दिसतं ना कोण येतंय कोण नाही ते. जर सरकारनं मराठा समाजासारखा निर्णय घेतला तर आम्ही सरकारबरोबर जायला तयार आहे. ही आमची भूमिका आहे. पण आम्ही राजकारणात द्यायची इच्छा नाही आमची कोणाची. आम्हाला लढवायचं नाही इलेक्शन, द्या आम्हाला आरक्षण, संपला विषय. नाही, पण ही जी एक भूमिका राजकीय पक्षांनी दिसते की स्पष्टपणे भूमिका न मांडणं,
याच्या पाठीमागचं काय कारण आहे की ओबीसी समाजाला दुखवायचं नाही असं काही याच्या पाठीमागचं एक मराठा तर्क तो असतो. समाजाच्या आरक्षणाचं राजकारण झालंय का नाही, त्याला राजकारण झालेलं आहे, 100% झालेलं आहे. काय झालं साहेब, ही एक चळवळ आहे. ही चळवळ काय राजकीय नाही आहे. ह्या चळवळीत कोण काम करतंय? सर्व पक्षातले सदस्य ह्या चळवळीत आहेत. आणि फार पूर्वीपासून ही सगळी चळवळ सुरूच आहे. 42 वर्ष झालं चळवळ. अण्णासाहेब ह्या पाटील चळवळीला नेतृत्व होतं का? नेतृत्व नव्हतं. मराठा आरक्षणाची उगाच आयोजन मागणी करायची, पण संविधानिक मागणी, कायद्याच्या कसोटीवर टिकणारी मागणी कोण मान्य केली? मागणी जरांगे पाटलांनी मांडली, व्यासपीठावर मांडली, समाजासमोर मांडली, सरकारसमोर मांडली, मीडियासमोर मांडली. आणि ही मागणी मान्य करत असताना जर कुठल्या राजकीय पक्षाला वाटतंय आयला आपण जर सपोर्ट केला यांना तर हे मतपेढी नाराज होईल, ते मतपेढी नाराज होईल, असं नाही ना साहेब. तुम्ही विदर्भात आम्हाला आरक्षण दिलं का नाही मराठ्यांना, कुणबी म्हणून दिलेलं आहे. तुम्ही कोकणात दिलं आहे का नाही, दिले. तुम्ही उत्तर महाराष्ट्रात दिलं आहे का नाही, दिले. पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुम्ही देत नाही. तुम्ही हैदराबाद गॅझेट आणलं आहे परवा शासनानं, त्यात सुद्धा गुड न्यूज अशी आहे की आमच्या त्यात पण नोंदी सापडलेत. सातारा गॅझेट काढलं, त्यात पण नोंदी आहेत. आत्ता सरकार दरबारी असणाऱ्या सगळ्या डॉक्युमेंटमधून आमच्या नोंदी आहेत. आम्ही ऑलरेडी त्यात गेलोय. 66 लाख गुणिले 3 करा, 1.5 कोटी मराठा आत गेलाय. हे जे म्हणतो ना आम्ही, त्याला 1.5 कोटी मराठा कधी जाईल, त्याला वंशावळ ही प्रोसिजर आहे. आत्ता इथं आज या गोष्टी सुद्धा हरकत घेतली जाते. घेऊ दे ना हरकत. आमचं म्हणणं काय, हरकत घ्यायलाच पाहिजे, हरकत घ्यायलाच पाहिजे. ते पूर्ण तावून सुला करून निघू ना, परत म्हणजे कुठं रद्द झालं परत आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. आज मी 83 नंबरला कुणबी म्हणून जर माझं रेकॉर्ड असेल तर तुम्ही मला कसं हरकत घेता? माझं जर त्या काळातलं 1870 काळातलं माझं रेकॉर्ड मिळालं माझ्या गावाकडचं, सरकारकडे मिळालं, आणि त्यात जर माझं क्लिअर कट असेल, माझी वंशावळ जुळली असेल आणि माझं जर होत असेल, त्याला कशी हरकत घेता तुम्ही? होऊच शकत नाही. आजची घटना सांगतोय, आज काही जातींना ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून आज एक राज्य मागासवर्ग आयोगाकडे काही जातींचं आलेलं आहे. त्याचं तुम्ही मागासवर्ग आयोग नेमला नाही, त्याला ते इम्पिरिकल डेटा नाही, त्याचा डेटा नाही, काय नाही. फक्त ते संसदेत ह्याच्यात विधिमंडळात मंजूर झाली, त्यांना आत घ्यायचं. फक्त मराठ्यांना म्हणलं की असं करायचं. हे असं चालणार नाही. चळवळीला आमचे इतके दिवस चेहरा नव्हता. चळवळीला मनोज जरांगे पाटलासारखं प्रामाणिक नेतृत्व मिळालं आहे. त्यामुळं 110% सांगतोय, अजून एकदा परत रिपीट करतोय, आम्ही ऑलरेडी ओबीसीत गेलेलो आहोत. आत्ता अडलंय कुठं? सगळे सोयरे कायद्यामध्ये. सगळे सोयरे कायदा लागू झाला की आमचे जे सोयरे आहेत, आमचे जे सगळे आहेत ते 100% ओबीसीमध्ये येणार, त्यांना लाभ मिळणार. अर्धवट आंदोलन कुठं आलंय? ओबीसी आम्ही ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे, सरकार दरबारी सापडलेले रेकॉर्ड आहे. त्यामुळं आम्ही हे अंतिम टप्प्यातली लढाई आणि ते जिंकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मौलीवर साहेब, कशा प्रकारचा आशावाद आहे? म्हणजे आता ही जी सगळी शांतता रॅली निघते ती मुंबईपर्यंत पोहोचेल, आणि ही जी सगळी शांतता रॅली ठिकठिकाणी आपण हे निघतंय, सगळी महाराष्ट्र ढवळून निघतो आहे. यानंतरचा आशावाद कशा पद्धतीचा आहे? मी कुठली खात्री वाटते हे सगळ्या शांतता रॅलीनंतर न्याय मिळणारच? आत्तापर्यंत मराठ्यांनी केलेल्या आंदोलनात कुठेही हिंसा केलेली नाही, कोणाचंही नुकसान केलेलं नाही. आम्ही शांततेत शहरात येतो, शहर स्वच्छ करून जातो. पोलिसांना त्रास नाही, प्रशासनाला त्रास नाही, कोणाला त्रास नाही. झालं आहे कुठं? काल झालं नाही, आज झालं नाही, उद्या पण होणार नाही. कारण आमचा आदर्श राजमाता जिजाऊपासून छत्रपती शिवरायांपासून शंभूराजेंपर्यंत आहे. आमचे आयडॉल ते आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही चालतो आहे. महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख वाटा आमचा आहे. आणि आम्ही इथलं नुकसान करू, आम्ही इथलं हिंसा करू, कुणावर करायची? आमच्या माणसांवर आम्ही हिंसा करू? अजिबात नाही. त्यांना आमची भूमिका शांतता रॅलीच्या माध्यमातून समजावून सांगणार, आणि त्या सगळ्यांना ही मागणी कशी रास्त आहे हे त्यांना पटले. पण ही काही लोक कसं आहे, महाराष्ट्रातलं ह्या मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध मुस्लिम असं लावायचा जे प्रयत्न करतात, आता तसं काय होत नसतंय. का? महाराष्ट्रातला कधीच आत्तापर्यंत जातीयवादी विचारधारा शिवू शकले नाही आहे. हे शाहू फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, त्यांच्या विचारावर चालणारं राज्य आहे. आणि ती विचारधारा हा महाराष्ट्र मानतो, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा मानतो. असे कितीही लोक येऊ द्या, आम्ही अंगावर गोळ्या झेलल्या, आम्ही काट्या झेलल्या, पण आम्ही कधी मार्ग बदलला का? आत्तासुद्धा आम्ही काल आंदोलन संपले जरांगे पाटलांचं 5व्या दिवशी, आम्ही मार्ग बदलला आहे का? वर्षात 5 वेळा उपोषण केलं आहे, मार्ग बदलला आहे का? आम्ही शांत रॅली काढतोय, लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा जो विरोधक प्रयत्न करतो आमचा. विरोधक म्हणजे कोण? ठराविक हाताच्या बोटावर मोजणे एवढं की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, ओबीसीत घेऊ नका. काय कुणाच्या घरचं नाही येते? 342 जाती घेते आणि एक मराठा घेत नाही का?
बरं कसं घेते? संविधानाने घेते. संविधानानं त्यात चाललोय. संविधानिक मार्गाने मागतो सरकारकडं. विरोधक बैठकीला आले काय ना आले काय तुमच्या हातात आहे. तुम्ही सही करून सांगा की मराठा समाज हा कुणबी आहे, शेतकरी आहे. आरक्षणाचा बेस कसा आहे? व्यवसायावर आहे. शेती हा व्यवसाय धरला जातो. त्या बेसवर तुम्ही विदर्भात दिले, कोकणात दिले, उत्तर महाराष्ट्रात दिले, द्यायचे राहिले मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात. ते देऊन टाका, संपला विषय. आम्ही सरकारबरोबर जाऊ. आणखीन एक भाग येतो म्हणजे ओबीसी समाजाने या सगळ्या गोष्टीला जोरदार विरोध केला. भीती हीच आहे किंवा ओबीसीमध्ये जर काही आले तर आपल्या कुठेतरी न्याय आणि हक्कावरती गदा येईल यासाठी असं वाटतं का की गावोगावी थोडंसं काहीतरी मन कलुषित होईल असं काही वातावरण म्हणजे खास करून तुम्ही ग्रामीण भागात जाता पोचता कुठं असं तुम्हाला दिसून येतं की मराठा आणि ओबीसी असा कुठेतरी मनाला काहीतरी द्वेष निर्माण होईल अशी एक काही परिस्थिती दिसून येते का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? अजिबात कारण तशी ठीक परिस्थिती आहे नाहीये. म्हणजे एक ओबीसी समाजाचं एक मोठं आंदोलन सगळं सुरूच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती. अशी परिस्थिती कुठल्याच गावात नाहीये. कारण कुठेच शेवटी नाही. आज आपल्याला सामाजिक सलोखा देखील उद्या फार उठून महत्त्वाचं आहे. माझ्याच गावात मी गेलो, माझं सुताराकडे काम निघालं, सुतार काम करते. माझं कुंभाराकडे काम निघालं, कुंभार काम करते. माझं नाव्याकडे काम निघालं, नावे काम करते. सगळे बांधव आम्ही एकच आहो. हे भांडणं लावायचा आमच्यातला जो प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडलेला आहे ऑलरेडी आणि भविष्यात बी हाणून पाडू. हे सगळे बांधव आहेत आमचे. हा प्रयत्न आहे. काही प्रवृत्ती आहेत की यांना वाटतं यांच्यात संघर्ष व्हावा, पण असं अजिबात होणार नाही. मग हे सुद्धा पटवून देण्याची हा, भूमिका या ही भूमिका आहे. शांतता राहिली ना, शांतता तीच भूमिका आहे. मराठा जनजागरण व शांतता राहिली हीच त्यामध्ये मागची भूमिका आहे. आणि अजिबात कुठं काय होणार नाही. शांततेत 8 जिल्ह्यातनं पार पडल्या मराठवाड्यातल्या, शांततेत पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातनं पार पडणार. 7 ऑगस्टला खूप मोठ्या संख्येनं सोलापूर शहर व जिल्ह्यात जसं 21 सप्टेंबर 2016ला तमाम लाखो मराठे सोलापूर जिल्ह्यातले एकत्र आले त्याच पद्धतीने येणार. त्यावेळेस नेतृत्व नव्हतं, यावेळेस नेतृत्व आहे. ठाम आणि प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजासोबत असल्यामुळं 100% तमाम मराठ्याला मी सांगतोय की आपल्याला 7 तारखेला शांतता रॅलीमध्ये सोलापुरात सामील व्हायचं. त्याच्या आपण नियोजनावरती येतोच आहे. पण या अनुषंगाने आपल्याला दिसतं असं की कुठेतरी चालून हा लढा देता देता याला राजकीय स्वरूप सुद्धा कुठेतरी येत चाललंय आणि राजकीय प्रतिक्रिया सातत्याने या आंदोलनाच्या पार्श्ववरती उमटत असतात. आणि याचाच एक परिपाक म्हणून शेवटी असं झालं की जरांगे पाटील यांनी भूमिका अशी घेतली की मराठा समाजातर्फे आम्ही निवडणूक लढू म्हणजे 288 जागा लढू असं सुरुवातीला ते म्हणाले. आणि त्यानंतर अगदी आपण कालचं त्यांचं स्टेटमेंट आहे की भाजपचे आमदार आपण पाडू. इथपर्यंत हा सगळा प्रवास का आला या सगळ्या पाठीवर आणि नेमकं जरांगे पाटलांच्या बाबतीत काय म्हणायचं? या राज्यातला प्रमुख पक्ष कुठला आता जे सगळ्यात जास्त आमदार आहेत? बरं, सत्तेतला पक्ष कोण आहे? भाजप आहे. आम्ही मागणी कोणाकडे करतोय? सरकारकडे करतोय. सरकारमधला प्रमुख पक्ष त्याची भूमिका पाहिजे आम्हाला द्यायची. त्यांनी कुठेतरी शरद पवारवर ढकल, उद्धव ठाकरेवर ढकल, नाना पटोलेवर ढकल असं नाही ना. आम्ही त्यांच्या दारात गेलो का? शरद पवारच्या दारात गेलो का? आम्ही उद्धव ठाकरे दारात गेलो का? आम्ही सरकारच्या दारात आलोय. सरकारला द्यायचं का नाही अधिकार सरकारला आहेत का विरोधकांना? सरकारला आहेत. मग हे सरकार जर आम्हाला न्याय देणार नसेल, आम्ही लोकसभेला हीच भूमिका घेतली होती, उभा केली उमेदवार. पण आता ती केंद्राची निवडणूक होती, ही राज्याची निवडणूक आहे. त्यामुळं आता आम्हाला राजकीय व्यूहरचना जर आम्हाला ह्याने न्याय नाही दिला तर 100% रचल्याशिवाय आम्ही काय बसणार नाही. 100% आम्हाला आमची म्हणून जे उमेदवार आम्ही लोकसभेत पाठवतो, विधानभवनात पाठवतो, ते आमचीच बाजू घेणार नसतील तर मग कशाला त्यांना मतदान करायचं? आपल्या चळवळीतले लोक उभा करू. ज्या समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे त्या समाजाचे लोक उभा करू. ज्याने आमच्या सोबत आहेत त्या लोकांना घेऊन आम्ही 288 मतदारसंघात उमेदवार करू आणि ते लोक आमच्या संसदेने आम्हाला मराठा आरक्षण मिळवून देतील. ही भूमिका घेणं चुकीचं आहे का? या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मग आम्ही चळवळीतच काम करायचं का? चळवळीला जर सरकार न्याय देत नसेल तर आम्हाला प्रोसेसमध्ये यावं लागेल. प्रोसेसमध्ये यावं लागेल ना आम्हाला. तुम्हाला आमदार म्हणून खासदार म्हणून निवडून देतात, तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नसाल, आम्हीच आमदार होऊ, खासदार होऊ, आम्ही न्याय मिळू आमच्यासाठी. महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी मराठ्यांना जर आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर आज समाज बाहेर राहत असेल, शिक्षणात राहतंय, नोकरीत राहतंय, त्यात जर तुम्ही न्याय देण्याची भूमिका घेणार नसाल तर नक्की सांगतो आम्हाला हे गणित बसवावं लागेल, स्ट्रॅटेजी प्लॅन करावं लागेल आणि जे लोक आमच्या विरोधात आहेत त्यांना मात द्यावं लागेल. त्यांना त्यांच्या मतदारसंघात त्यांची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणखीन एक असं दिसतं म्हणजे सातत्यानं आता ह्या दरम्यान आता आरोपच असा व्हायला लागला की
शेवटी हे जे सगळं चालू आहे म्हणजे मनोज जरांगे यांची जी भूमिका प्रत्येक वेळेला असते त्या पाठीमागं काही राजकीय मंडळीत असा आरोप आता अगदी थेट म्हणजे जे चाललंय ते आता अगदी राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत अशा पद्धतीचं वातावरण दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टी तयार होतं. खरं तर ही चळवळ आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे आणि फार पूर्वीपासूनचा लढा आहे आणि आज तो कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेला असताना जे काही सध्या सुरू आहे किंवा जे चाललेलं आहे त्याला असं म्हटलं जातं किंवा कुठेतरी याच्या पाठीमागं राजकीय नेतृत्व कुठलं तरी आहे. हे जे आरोप होतात तेव्हा कसं वाटतं म्हणजे तुम्ही या साहेब? चळवळीत लढत असता साहेब, या देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीवर सुद्धा आरोप झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेब आहेत त्यांच्यावर पण आरोप झाले. मनोज जरांगे पाटलांवर आरोप झाले. मी स्वतः माऊली पवार कुठल्या राजकीय पक्षात नसताना सुद्धा माझ्यावर आरोप झाले. त्यामुळे हे आरोप होते म्हणून काय चळवळ थांबवायची काय? आरोप होत राहणार. आमच्यात जर तथ्य असेल तर लोक आमच्या पाठीमागे येतील. आमच्यात जर तथ्य नसेल तर लोक आमच्यासोबत येणार नाही. लोकांना समाजाला माहिती ना सगळं कोण प्रामाणिकपणे करते काय करते ते. सामाजिक आरोप चळवळीला करणाऱ्याची सामाजिक चळवळीला राजकीय रंग देणं राजकीय रंग द्यायचा त्यांचा प्रयत्न असू द्या. हो मला सांगा, अण्णा हजारेंची चळवळ कुठली होती? लोक चळवळ होते, लोकपालासाठी काढलेली. केंद्राची सत्ता बदलली त्या चळवळीनं, बदलली का नाही? अण्णा हजारेंचा खूप मोठा हातभार आहे. त्या चळवळीचे नेते तयार झाले. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत, भगवंत सिंग मान पंजाबला मुख्यमंत्री आहेत, किरण बेदी कुठेतरी राज्यपाल म्हणून गेलेत. हे त्या चळवळीला नेते आहेत. ते कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत का? नाही. तसं ह्या चळवळीनं पण भविष्यात नेते तयार होतील. राजकारणात ही चळवळी जर तुम्ही न्याय देऊ शकला नाही, निश्चित राजकारणात यावं लागेल आणि आम्हाला आमचा न्याय मिळून घ्यावं लागेल. आज आम्ही तुम्हाला निवडून देतोय, तुम्हाला आमदार करतोय, तुम्हाला खासदार करतोय. तुम्ही आमच्या प्रश्नावर जर सभागृहात तोंड उघडत नसाल तर आम्ही आमची माणसं का पाठवू नये? आणि कोणाला बघा मला सांगा, तुम्ही आणा ना समोर. आता मी स्वतः सगळ्या राजकीय पक्षाशी माझे सगळे चांगले संबंध आहेत. पण मी पत्रक काढलं होतं कुठल्या पक्षाला पाठिंबा आहे लोकसभेला, पण कोणाचा प्रचार केलाय, कोणाच्या स्टेजवर गेलोय, तरी पण आरोप झाले का नाही? मग काय आम्ही घरी बसायचं का? चळवळ चालवायची नाही का आरोप झाले म्हणून? त्यामुळे असे आरोप होत राहतात. त्या आरोपावर मात करून आम्ही पुढे जाणार आणि आम्हाला न्याय मिळून घेणार आम्ही. ते काय होत राहणार त्याला. आणि ह्याच्या पाठीमागं राजकारण आहे, त्याच्या पाठीमागं राजकारण आहे. 42 वर्ष झालं चळवळ चालू आहे. ही काय कालची आजची आहे काय? 42 वर्षाचा लढा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी 1982ला साहेब सरकार आरक्षण देत नाही म्हणल्यावर समाजाला काल सांगितलं परवापर्यंत आरोप झाले नाही पण आता मात्र होताना दिसत आहेत या सगळ्या गोष्टी. नाही. अण्णासाहेब पाटील का आमदार होते, विनायक मेटे साहेब आमदार होते. ह्या चळवळीतले आहेत ना, त्यांची आरक्षणाची मागणी नव्हती काय? बरं, ह्या चळवळीतला आता जे लोक काम करतात ते कुठल्या पक्षाशी निगडीत नाहीत. ते आता काय झालं माहिती साहेब, पक्षाशी निगडीत झाले. ह्या चळवळीला डिमांड प्रचंड आलाय. लोकसभेला ह्या चळवळीचा इफेक्ट दिसला का नाही? महाराष्ट्रात दिसला की नाही? त्यामुळे ह्या चळवळीला खूप डिमांड आला. राजकीय लोकांना वाटतं याला कुठनं डॅमेज करता येते. जे आम्हाला विरोधक समजत असते, आम्ही तर कुणाला विरोधक समजत नाही, जे आम्हाला विरोधक समजते असते त्यांनी आता आमच्यावर ब्लेम करायला चालू करतील, आमची बदनामी करतील, आमची नाही तसली व्हिडिओ आणतील, काय आणतील. पण आमचं आव्हान आहे, आम्ही डळणार नाही. कारण चळवळीला प्रामाणिक नेतृत्व मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने मिळालं आणि 100% मराठा समाजाला 100% सांगतो तुम्हाला 50%च्या आतून ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही. हे राजकीय आरोप होऊ द्या, नाहीतर काय होऊ द्या. शेवटचा प्रश्न असा आहे की म्हणजे जी शांतता राहिली आपल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात जी होती सोलापुरातनं होती आहे, मराठा समाजामध्ये कशा प्रकारची भावना आहे आणि आज तुम्हाला जी खात्री वाटते ती कशा पद्धतीचं आणि त्यातही आपल्याला हे की याचं नियोजन कशा पद्धतीचं आहे? कारण अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आपल्याला दिसतो आहे इतरत्र ह्या सगळ्या शांत राहील. सोलापुरामध्ये तर मराठा आरक्षण चळवळ मोठ्या प्रमाणात आपण सुरुवातीपासून पाहिली. इथं तर सुद्धा म्हणजे लोकशाही मार्गांचे मोर्चे निघाले होते, रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचे मोर्चे होते. आणि मग आता जेव्हा ही सगळी आली नियोजन, या चळवळीचं नियोजन करत असताना 2016-18 साहेब या शहरात मोर्चा निघणार म्हणून या शहराला सुट्टी दिली ती कलेक्टर साहेबांनी चळवळीला. या अनुषंगाने आणखीन एक प्रश्न विचार की त्यावेळेला एक सगळे मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून आपण जे आहेत सगळे नेते यातले ते सगळं एकत्रित असे होते, त्यांची एक मोठ चांगल्या पद्धतीने बांधली गेली. आज तसं वातावरण आहे का? काय झालं साहेब, काय सांगतो नाही का? म्हणजे नियोजन आणि दोन्ही गोष्टी. नियोजन सुद्धा सांगतो. आत 1-2 दिवसात तालुक्याच्या मीटिंग चालू होतील. सोलापूर शहरातलं कार्यालय आम्ही चालू करतो सोलापुरात पण, आणि 7 ऑगस्टला खूप मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहरात सुद्धा लोक येणार आहेत. त्याची योग्य ठिकाणी आम्ही सभेची बांधणी करतोय. कारण आत्ता मी काय डिक्लेअर काय करत नाही, कारण अजून फायनल झालेलं नाही. फायनल हात फिरवल्यानंतर आम्ही प्रेस समोर येणारच आहे.
पण साहेब तुम्हाला एवढं सांगतो, या विषयावर आमच्यात प्रचंड कोणाकोणात मतभेद असतील किंवा कोणाला माझं नेतृत्व आवडत नसेल, कोणाला आवडत असेल, असं काय नाही. पण ज्या दिवशी जरांगे पाटील सोलापूरात येतील त्या दिवशी तमाम मराठा बांधव या चळवळीतले, चळवळी बाहेरचे, या चळवळीतलं कुठून तर कनेक्टर असणारे 100%, फक्त मराठा बांधव नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्या ज्या समाजाला वाटते ते सगळे समाज त्या दिवशी शांतता रॅलीमध्ये असतील. काही लोक पाणी वाटतील, काही लोक अल्पोपहार देतील, काही लोक लोकांची सेवा करतील, काही लोक शहर स्वच्छ करतील. ही त्या दिवशीची भूमिका असेल सगळ्यांची. पण शांतता रॅली 100% निघणार, सक्सेस होणार. मतभेद कुठं नसतात साहेब. 5 भाऊ एकत्र होऊ शकतात का? घरात सुद्धा मतभेद असतात. तशा प्रकारचे हे मतभेद किरकोळ आहेत आमच्यासाठी. पण ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे तर 7 तारखेची रॅली मोठी आहे. मनोज जरांगे बरंच पाणी वाहून गेलंय आणि त्यामुळे हे सगळं होणार. ते सगळं पाणी वाहून जाणार आणि सगळा एकरूप झाला तुम्हाला दिसणार 7 तारखेला. सगळे आमच्यातले जे कोण असतील ते सगळे ताकदीनिशी मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे त्या दिवशी येणार. आणि तुम्हाला सांगतो साहेब, असे नेतृत्व समाजाला मिळणं हे समाजाचं खूप मोठं भाग्य आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला 13 घरावर पत्रित फक्त, आणि आज त्या मुलांना संघर्ष योद्धाची पदवी मिळाली ना साहेब, हे अशी तशी मिळाली नाही. लाट्या खाल्लेत, गोळ्या खाल्लेत, उपाशी समाजासाठी किती वेळा उपोषणं केलीत. आज मनोज जरांगे दादांना आमच्या आज भारतात नाही देशात पहाटेची सभा कधी ऐकली तुम्ही? भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर रात्रीच्या सभा होत्या, तशा सभा आरक्षणासाठी मनोज दादांचे होते. आपल्या जिल्ह्यात वांगीला सभा झाली, पहाटे 4ला झाली सभा, लोक तोपर्यंत बसून होते. दिसते कधी? आज त्यांची रॅली निघणार म्हणल्यावर कलेक्टरना पत्र काढावं लागतं की शहरातल्या कॉलेजला आणि शाळेला सुट्टी द्या. असं नेतृत्व प्रामाणिक कुठल्या समाजात जन्माला आले? आणि एका मराठा आरक्षणासाठी लढतंय, हे आमचं भाग्य आहे. आणि त्या मुवमेंटमध्ये जर आम्ही सामील नाही होऊ शकलो तर आमच्याकडं दुर्दैव आहे. आम्हीच अशा नेत्याला जर आज डोक्यावर घ्यायचं नाही, अशा नेत्याला जर आम्ही मिरवायचं नाही आमच्या शहरात आल्यानंतर, तर मग कधी करायचं? त्यामुळं 7 ऑगस्टची ऐतिहासिक अशी रॅली होणार. आणि ऐतिहासिक होणार नाही, सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे मराठवाड्याचं. त्यामुळं ही रॅली होणार आणि समारोप नाशिकला होणार 13 तारखेला. त्यामुळे ह्या रॅलीची सुरुवात सोलापुरातनं एकदम जोरात होणार साहेब. तुम्ही म्हणाल शांततेच होणार, सगळे समाज आमच्या नेत्याच्या स्वागताला येणार आणि एक इतिहास सोलापुरात घडणार जो आमचाच आहे. 2016ला आम्ही क्रांती मोर्चाच्या माध्यमातून केला होता, तो इतिहास च्यापेक्षा जास्त माणसं घेऊन 7 ऑगस्ट 2024 आम्ही सक्सेस करतो. याजवर असा एक त्यालाच प्रश्न की कशा प्रकारचा एक मराठा समाज बांधवांचा विश्वास या सरकारवरती आहे की हे सरकार न्याय देऊ शकतं? साहेब, याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजातली मुलं अधिकारी व्हावीत, मराठा समाजाच्या पोरांनी उच्च शिक्षण घ्यावं म्हणून सारथी सारखी संस्था चालू केली. याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू केलं, त्याला फंड्स दिले. आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 50% वरचं आरक्षण दिलं तर मुख्यमंत्री असताना. हे सगळं ते मुख्यमंत्री असताना चालू केलं. याच देवेंद्र फडणवीस साहेबाला 2019च्या इलेक्शनला त्यांनी काहीतरी शिवसेनेबरोबर युती करून 170-180 जागा लढवल्या असतील. त्यावेळी 103 आमदार या समाजाने दिले. त्यांनी ज्यावेळेस 288 लढवले त्यावेळेस त्यांची 122 आलते 2014ला. 2019ला त्यांनी शिवसेनेवर युती केल्यावर त्यांचे किती आलते? 170 का 180 जागा लढवल्या, 103 दिले आम्ही निवडून. आज ते टार्गेट आहे, आज त्यांच्याच हातात आहे. ठाम म्हणतोय मी. एकनाथ शिंदे साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, पण यांच्यापेक्षा जास्त जर मराठा समाजाला कोण द्यायचा प्रयत्न केला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं. आणि त्यांनी जर ते केलं तर हा अख्खा समाज पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभारायला तयार आहे. तुम्ही म्हणू नका ह्याच्या मागे हे नाही, त्यांनी देत नाही, पण तुम्ही द्या ना साहेब. तुम्हाला सही करायला बसवलं तिथं. एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, फडणवीस साहेब आहेत, तुम्ही द्या. पूर्ण ताकदीनिशी समाज तुमच्या मागे यायला तयार आहे. तुम्ही उगा दुसऱ्यावर निशाणा करू नका, हे नाही आले नाहीत बैठकीला, त्यांनी आले नाहीत म्हणून. ते नालायक आहेत सगळे. आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे. द्या ना तुम्ही. ढकलाढकली चालणार नाही. जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला पाडायची भूमिका ही चळवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. लोकसेवेला त्याचे ट्रायल दिले, त्यावेळेस कुणाचं नाव घेतलं नव्हतं आमच्या नेत्यानं, फक्त पाडा म्हणले होते, पाडले. आता तर आम्हीच मैदानात आहे, नावं घेऊन पाडणार, 100% पाडणार. किती लोक मिली साहेब आमची, किती लोक पोराने आत्महत्या केल्या आमच्या. तरी जर आम्हाला न्याय मिळत नसाल तर मग तुम्हाला का बरं आम्ही गवशी देऊ? तुम्ही सरकार आहे, आम्ही तुम्हाला नाही मागणार तर का विरोधी पक्षाला मागणार का? त्यामुळे तुम्हाला आम्हाला न्याय द्यायची भूमिका घ्यावं लागेल. तुम्ही न्याय भूमिका घेतली तर उद्याच्या विधानसभेला तुमच्या विरोधात आमची ठाम भूमिका आहे. तुम्ही कशा निवडून येता हे बघतो. ह्या BR कट्ट्यावरून सांगतो.
सरकार म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ही राज्य सरकारला घ्यावीच लागेल. अन्यथा एका तीव्र आंदोलनाला या सरकारला शेवटी सामोरं जावं लागेल. सगळ्या गोष्टी या सरकारच्या हातात आहे. म्हणूनच सरकार हे टार्गेट आहे. मुळात मराठा आरक्षण ही मागणी जुनी आहे आणि यासाठी गैर राजकीय आणि लोकशाही मार्गानं मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे. एका अर्थानं आज आम्ही ओबीसीमध्ये आमचा समावेश झालाच आहे. राहिल्यात ज्या काही तांत्रिक गोष्टी तर त्याची पूर्तता करावी आणि मराठा समाजाचा अंत या सरकारनं पाहू नये आणि कुणी अन्य राजकीय पक्ष काय भूमिका घेतं याकडं आमच्या सत्ताधारी पक्षानं पाहू नये. आपल्या हातात आरक्षण देण्याचं जे लोकशाही मार्गानं संविधानिक पद्धतीनं जे अधिकार आहेत तर त्या अधिकारानं मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मराठा समाज हा कुठल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्या किंवा ठराविक व्यक्तीच्या विरोधात नाही आहे, तर तो आज आरक्षणाची मागणी करतो आहे. मराठा शांतता रॅली जी आहे, जनजागरण आणि शांतता रॅली, तर या माध्यमातून नेमकी हीच भूमिका लोकशाही पद्धतीने आम्ही मांडत आहोत आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद या सगळ्या शांतता रॅलीला मिळेल, ज्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्र सुरुवात जी आहे ती सोलापुरातून होते. अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मांडली आणि या अनुषंगाने जे म्हणून प्रश्न येतात की ज्याला काही राजकीय रंग येतोय का सगळ्या चळवळीला आणि त्याच पद्धतीने जे आरोप होत आहेत त्या बाबतीतही अतिशय म्हणजे त्यांच्या स्वभावानुसार साडेतोड पद्धतीनं माऊली पवार यांनी उदाहरणं म्हणजे त्याचं उत्तर दिलं. आणि जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा आरोप हे होतच असतात आणि आरोप होत आहेत म्हणून आम्ही चळवळ सोडून जाणाऱ्यापैकी नाही आहोत. आणि आमचे जे ज्याला आयडॉल म्हणू तर ते आम्हाला तशी शिकवण देत नाहीत, तशी त्यांची शिकवण नाही. आम्ही आमचा लढा जो आहे तो निकरानं चालूच राहील. अंत पाहू नये मराठा समाजाचा, अशाच पद्धतीची भूमिका माऊली पवार यांनी मांडली. बिहार विशेषच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एक आपली भूमिका मांडली. याबद्दल बिहार न्यूजच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.